बदलापूर प्रकरणी मोठी कारवाई झाली। बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल अशा तिघांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। त्यांनी ट्विटरवरून या संदर्भातली माहिती दिली आहे। तर बदलापूरमध्ये शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक त्यांचं शोषण झालं आणि या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देखील आपण आता पाहूया। सकाळी 6:30 वाजता शाळेसमोर आंदोलनाला सुरुवात झाली। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा होता। सकाळी 7 वाजता शाळेचं गेट तोडून आंदोलकांचा आत शिरण्याचा प्रयत्न देखील झाला। 10 वाजता आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये शिरून रेल रोको केला। प्रशासन दाद देत नाही। यानंतर सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांचं कठोर कारवाईचं साम टीव्हीला सर्वात प्रथम आश्वासन मिळालं। 11:30 वाजता संतप्त आंदोलकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली। तर 11:45 15 मिनिटातच रेल्वे स्थानकात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाली। 12:30 वाजता आंदोलकांची समजूत घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू झाला। 12:45 संतप्त आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या अशी मागणी लावून धरली होती। 1:10 पुन्हा आंदोलक शाळेत घुसले। पोलिसांनी मग अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। 1:20 उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणी SIT नेमण्याचे आदेश दिले। दुपारी 2:45 पोलीस आयुक्तांकडून आंदोलन मागे घेण्याचं आंदोलकांना आवाहन करण्यात आलं। रेल्वे ठप्प होती। 4:30 वाजता मंत्री गिरीश महाजन हे देखील तिथं पोहोचले। त्यांनी देखील मध्यस्थी केली, परंतु ही मध्यस्थी निष्फळ ठरली। 5:50 आंदोलक जे होते ते रेल्वे रोकोवर ठाम होते आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला।